जिभेवर विरघळणारे आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक। नमस्कार मंडळी, दी डिलिशियस फाइल्समध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टिप्स आणि झालेल्या चुका सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता घेऊ 2 वाटी पाणी, 1 चमचा साजूक तूप आणि अगदी चिमूटभर मीठ। आपण उकड काढून घेणार आहोत। आपलं पाणी बॉईल झालेलं आहे। आता त्यामध्ये 2 वाटी तांदूळ पीठ घालणार आहोत आणि रवीच्या सहाय्याने त्याला छान एकजीव करणार आहोत। तांदूळ पीठ मिक्स करून झालंय की त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊ। 5 मिनिटे झालीत, त्यानंतर गॅस बंद करू आणि परत 5 मिनिटे पीठ तसंच ठेवू। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली उकड छान झालेली आहे। आता काय करायचं, उकड थंड होण्याची वाट अजिबात बघायची नाही, लगेच पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची। आपली उकड एकदम गरम असल्यामुळे हाताला चटका बसतो, त्यामुळे एखाद्या वाटीला तूप लावायचं आणि त्या वाटीच्या सहाय्याने पीठ मळून घ्यायचं। आता ते थोडं थंड होत आलंय आणि मग लगेच हाताने मऊसूत मळून घ्यायचं। आपण आता चेक करूया आपलं पीठ नीट शिजलंय की नाही। पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आणि दोन्ही तळ हातांच्या मध्ये त्याला प्रेस करायचं आणि चेक करायचं त्याची कडा क्रॅक झाली आहे का ते। इथे कडा फाटलेली नाही, म्हणजेच आपलं पीठ परफेक्ट आहे। परत पीठ 5-7 मिनिटे साईडला ठेवून देऊ। आता बनवूया सारण। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी गूळ, 1 छोटी वाटी तूप, ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर। माझ्याकडे ड्रायफ्रूट्सची पावडर नव्हती म्हणून मी लड्डू घेतलाय। कढईमध्ये तूप घालायचं, त्यामध्ये घालायचा 2 वाटी ओल्या नारळाचा चव आणि 1 वाटी गूळ। इथे तुम्ही गूळ आणि ओल्या नारळाचा चव समान प्रमाणात सुद्धा घेऊ शकता, परंतु ते अतिशय गोड होतं, म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे। हे सारण आपल्याला फक्त 5-6 मिनिटे परतून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला गूळ विरघळेपर्यंत। तुम्ही जर जास्त वेळ शिजवलं तर ते कोरडं पडतं। आणि शेवटच्या 1 मिनिटाला इथे आपण ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर घालून घेऊ। माझी सर्वात पहिली चूक की मी ओलं नारळ हे किसून घेतलंय। एक तर ते मी मिक्सरला वाटून घ्यायचं होतं किंवा मग यंत्राच्या सहाय्याने काढायचं होतं, त्यामुळे नारळाचा चव आणि गूळ एकजीव झाला असता। मिश्रण तयार आहे, 5 मिनिटे थंड करून घेऊ। आता बनवूया मोदक। पिठाचा हवा तसा गोळा घ्यायचा आणि दोन्ही हातांनी त्याला छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याची बनवायची पारी। पारी बनवायच्या आधी हाताला थोडं तूप लावायचं आणि छान पारी बनवायची। पारी बनवताना ती एकसारखी बनवा, म्हणजे कुठे जाड किंवा कुठे पातळ करू नका, फक्त सेंटरला थोडी जाळ ठेवा। आता बघा, मोदकाला कळ्या बनवताना तर्जनी, अंगठा आणि मधलं बोट वापरायचं। तर्जनी पुढे ठेवून मधलं बोट आणि अंगठ्याने कडी दाबून घ्यायची आणि प्रत्येक कळीमध्ये एका बोटाचं अंतर ठेवायचं। जेवढ्या जास्त कळ्या तेवढा मोदक सुंदर दिसेल। खरं सांगू, मी सुद्धा उकडीचे मोदक हे पहिल्यांदाच करते आहे। कळ्या छानपैकी तयार झाल्यात। आता त्यामध्ये जास्तीत जास्त सारण भरायचं। खरी गंमत तर आता आहे। मोदक सील करत असताना संपूर्ण कळ्या एका बाजूला झुकवायच्या आणि मग त्याच बाजूने आपला मोदक वळवत जायचा। मोदक वळताना सारण वर येतं, त्यामुळे ते बोटाच्या सहाय्याने आतमध्ये दाबायचं आणि परत मोदक वळत जायचा। माझी सुद्धा पहिली वेळ आहे, त्यामुळे मी फार हळूहळू करते आहे। तुम्ही प्रोसेस सुद्धा बघा आणि ऐका सुद्धा। अलगदपणे पाकळ्या ह्या वर उचलत जायच्या आणि पाकळ्या जवळ येत असताना त्यांना बोटाच्या सहाय्याने एकत्र आणायचं, म्हणजे पाकळ्या मोडल्या जाणार नाही। आता आपण पाकळ्या बंद करून घेऊ। बघा, फर्स्ट टाइम सुद्धा आपला मोदक छान झालेला आहे। उकड काढताना झालेली चूक म्हणजे 2 वाटी पाणी। ॲक्च्युली मी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घ्यायचं होतं, त्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि क्रॅक जात नाही। तुम्ही मात्र उकड काढताना अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्या। संपूर्ण मोदक तयार आहेत। आता चाळणीला तूप किंवा तेल लावा आणि मोदकांना स्टीम करून घ्या। एका पातेल्यामध्ये पाणी बॉईल करायचं आणि त्यावर ही चाळणी ठेवून वरून झाकण ठेवायचं आणि जवळपास 8-10 मिनिटे स्टीम करून घ्यायचं। स्टीम करतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, त्यामुळे मी इथे दाखवू शकले नाही। 10 मिनिटे झालीत, आपले मोदक छानपैकी स्टीम झालेले आहे। यावर तुम्ही तूप घालून गरमागरम मस्तपैकी खाऊ शकता। टिप्स नंबर 1, उकड काढताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घ्यायचं आणि मगच उकड काढायची। नंबर 2, पारी ही होईल तेवढी पातळ करायची। नंबर 3, मोदक स्टीम करताना त्याचा बेस नॉर्मल पाण्यामध्ये बुडवून मगच स्टीम करायचा, यामुळे बेस चांगला स्टीम होईल। मोदकाचा परफेक्ट शॉट चॅनलवर अवेलेबल आहे, तो रेफर करू शकता। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।